पैसे डबल करण्याचे आमिष दाखवून दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, 6,60,000 लाखांचा मुद्देमाल जप्त। धुळे दिनांक 5 जून पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक, लूटमार व मारहाण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात निजामपूर पोलिसांना मोठे यश आले आहे। या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 6,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 मे 2026 रोजी दुपारी खोरी निजामपूर तालुका साक्री येथील पवनचक्की टॉवर परिसरात मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील शिक्षक अनिल उमरावसिंह बोडाणा यांना काही व्यक्तींनी पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून बोलावले होते। त्यानंतर 12 ते 14 जणांच्या टोळीने फिर्यादी व त्यांच्या सोबतच्या व्यक्तींना चाकूचा धाक दाखवत फोन पेच्या माध्यमातून जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करून घेतले। तसेच रोख रक्कम, चांदीची चैन, चार्जर आदी साहित्य हिसकावून घेत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली। या घटनेप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करताना निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भामरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला। तपासादरम्यान मुकेश प्रकाश भामरे वय 35, जोगलेश लली चव्हाण वय 20 आणि नागेश नवशा चव्हाण वय 21 या तिघांना ताब्यात घेण्यात आले। सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, एअरगन, सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल फोन, पैसे मोजण्याचे मशीन, बटन चाकू तसेच नकली नोटांचे बंडल असा एकूण 6,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भामरे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।